नमस्कार मंडळी, संगीताच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम छान आणि टेस्टी दुधीची भाजी। तर ही कोणाला जास्त आवडत नाही, पण अशा पद्धतीने बनवून बघा तर नक्कीच खूप आवडीने खातील। ही पहा, खूपच छान आणि टेस्टी भाजी बनते। तुम्ही डब्यासाठी बनवू शकता, मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील। चला तर मग ही भाजी कशी मस्त बनवायची ते सुरुवात करूया। तर हे पहा, मी अर्धी वाटी डाळ स्वच्छ धुवून रात्री भिजायला ठेवली होती। तर हा दुधी आहे, तो मी साल काढून घेतला। आता याची आपण फोडी करूया। हे पहा, मी अशा फोडी केल्यात। मी आता हा दुधी मस्तपैकी चिरून घेतला। आता हे मी कुकरमध्ये डब्यात घालून उकडून घेणार आहे। आपल्याला हळद घालायची आहे, थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालायचं आहे। याच्यामध्ये मी हे पहा असे काप लावून घेतले, तशा 2 मिरच्या टाकते। अर्धा ग्लास पाणी, थोडंसं अजून घालते। हे पहा, आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे। माझा कुकर खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मी हे डब्यात घालून उकडते। छोटा कुकर असेल तर तुम्ही डायरेक्ट उकडू शकता टाकून, किंवा कुकर नसेल तर पातेल्यामध्ये पण ह्याला उकडून घेऊ शकता। तर पाहूया फोडणीला काय काय लागणार आहे। हा पहा, हे 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात। एक छोटा टोमॅटो चिरून घेतलाय, कांदा चिरून घेतलाय छोटा, कोथिंबीर चिरून घेतली, हिंग लागणार आहे फोडणीला चिमूटभर, धने पावडर, जिरं, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला। आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या। कुकर थंड झाल्यावर हा डबा काढला। तर हे पहा, मस्त आपलं दुधी पण शिजलाय आणि छान डाळ पण शिजली। हे पहा, एकदम मस्त। आता याला आपण फोडणी देऊया। 2-3 चमचे तेल घातले, चिमूटभर हिंग घालायचे, एक अर्धा चमचा जिरे घालायचे, आणि जिरं छान तडतडलं की त्याच्यात लसूण घालायचं। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो आणि कांदा सोबतच घातला, कारण आपल्याला कांदा पण जास्त करपवायचा नाही, त्यामुळे हलकासा आपल्याला सॉफ्ट करायचं आहे, त्यामुळे टोमॅटो आणि कांदा मी सोबतच घातला आहे। तर याच्यात आपण गरम मसाले घालून घेऊ। हे पहा, 1 चमचा मी लाल तिखट घातलं आहे, थोडीशी हळद, धने पावडर 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा। तर व्यवस्थित हलवूया आपण ह्याला। आपल्याला कोथिंबीर घालायची, कारण फोडणीला कोथिंबीर वापरली तर याचं टेस्ट खूप छान येतो। हे आपले छान मसाले भाजले। आता याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ तुम्ही व्यवस्थित घाला, कारण आपण उकडताना पण दुधी मीठ घातलेलं होतं, म्हणून चवीपुरतं मीठ घाला। हे पहा, चला तर आपण आता हे मसाले छान भाजलेत, त्याच्यात हे दुधी आणि डाळ घालूया। हे पहा, किती छान तडका बसला, आणि ही भाजी खूपच टेस्टी लागते अशी बनवलेली। कारण आपण जास्त तर काय करतो, भाजी चिरून डायरेक्ट फोडणी टाकतो कांदा वगैरे घालून, पण अशी एकदा हरभऱ्याची डाळ आणि दुधी उकडून तुम्ही त्याला फोडणी देऊन बघा, खूपच छान आणि टेस्टी लागते। आता याला आपण 5 मिनिट असंच शिजू देऊया थोडंसं। बघा किती छान मस्त कलर आला आहे आणि मस्त फ्लेवर, खूपच छान। अशी भाजी बघून कोण नाही खाणार मंडळी। 5 मिनिट झालेत, कोथिंबीर घालूया। खूपच मस्त भाजी आहे, तुम्ही डब्यासाठी बनवू शकता, आणि ही तुम्हाला जशी आवडेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता, पातळ, जराशी दाटसर, तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही बनवू शकता। चला तर मग, तुम्हाला ही भाजी आवडली का माझी रेसिपी, तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुढील रेसिपीमध्ये भेटूया। थँक्यू।